Hello everyone, this is Durga and today I'm here with another Marathi poem titled नाती. नाती. काही नाती आपण जन्माबरोबर घेऊन येतो तर काही जन्मप्रवासात पावलोनी पावली जन्माला आणतो. काही प्राजक्ताप्रमाणे आयुष्याच्या प्रहरात सुगंधी सडा पाडतात तर काही कमलपुष्पाप्रमाणे ऋतू अनुरूप फुलून येतात. काही अबोलीप्रमाणे चटकन बहरून येतात आणि आयुष्यभर निशब्द राहून सोबत देतात. तर काही कंदील पुष्पाप्रमाणे कोण्या काळोखात विलुप्त होतात समजतही नाही. आपण ना नेहमीच कोण्या ना कोण्या पद्धतीने ही नाती बनवायला जोपासायला लागलो असतो. कधी स्वतःला बदलतो तर कधी समोरच्याला बदले पाहतो. काही नाती वेळ म्हणजे बांबू प्रमाणे लवचिक पण स्थिर राहतात तर काही वाळू प्रमाणे सुटत जातात. माझं तुझ्याशी तिच्याशी याच्याशी या नात्यांच्या गुंतागुंतीत एक नातं जरा अलुप्त होऊन जातं आणि ते म्हणजे माझं माझ्याशी मी बनवलेलं नातं ज्याचं अस्तित्व माझ्यापासून सुरू होतं आणि माझ्यापर्यंतच सीमित राहतं. नातं ज्याची नाळ जोडणं फक्त आणि फक्त माझ्याच हातात राहतं. जर नात्यांचा हा उलगडा सोडवायचा असेल ना तर स्वच्या नात्याला अलगद मोकळी करून थोडा प्रेमाचा, मायेचा आणि सामंजस्याचा स्पर्श दिला की बाकी सर्व नाती नवीनरित्या खुलायला लागतात. मग सारी नाती सुंदररित्या गुंफून येतात आणि मग बहुरंगी नात्यांची सुगंधी माळ बनवून येते. नात्यांच्या या सुंदर संगोपनासाठी आवश्यक आहे ते संवाद. स्वतःसाठी केलेली बोलणी. कारण स्वतःतून गोंधळ एकदा शांत झाला की नात्यातील गुंता आपोआप सुटत जाते. अखेरीस या विषयाचा समारोप स्वामी विवेकानंदांच्या त्या अजरामर ओळींनी करू इच्छिते. Talk to yourself at least once a day, otherwise you may miss a meeting with an excellent person in this world. Thank you.